ही सुकी भाजी चवीला अतिशय भारी होते। तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो घालून सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं। हिरवी मिरची, लसूणचा ठेचा घालून मिक्स करून घेतलं। धने पावडर, हळद, लाल मिरची घालून मिक्स केलं। त्यामध्ये कट केलेली भेंडी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालून 2 चमचे दही घालायचं। दह्यामुळे भेंडी छान एकदम मोकळी सळसळ होते आणि चवीला खूप भारी लागते। त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं छान शिजून घेऊया। झाकण काढून मिक्स करून घेतलं। शेंगदाण्याचा कूट घातला। पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। तरी अतिशय सुंदर अशी चवीची भेंडीची सुकी भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब।